पुंडलिक वरदा पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पांडव या अभंगातून सांगायचा प्रयत्न करतोय. त्यांच्यासारखं काय मला चांगलं म्हणजे तेवढं आध्यात्मिक बोलता येणार नाही. पांडव सुद्धा वनवासामध्ये होते, पण त्यांनी नामाचा ध्यास कधी सोडला नाही, देवाचा विसर कधी त्यांना पडला नाही. जेवढे जेवढे जुने संत झाले सगळ्यांवरती संकट आली, वेळ आली, पण त्यांनी परमेश्वराच्या नामाचा धावा सोडला नाही. बघा, तेच सांगायचं या वाणी, तेच सांगितलं मी त्या अभंगातून, तेच सांगायचा प्रयत्न करतो. मी म्हणजे संत पाहते पांडव अखंड वनवासी परिजा जन्मदात्या बापाने, का तर तो नारायणाचा धावा करत होता म्हणून. आगीमध्ये टाकलं त्याला, तेलामध्ये कढईमध्ये टाकलं, कड्यावरून त्याचा कडे लाव केला, पण त्याने मुखातलं नारायणाचं नाव कधी सोडलं नाही. बघा ठीक आहे. आणि सगळ्यात तो खूप बाहेर पडला का त्या नामस्मरणामध्ये. परितोस्मरे मनी नारायण नारायण नारायण
हा अभंग कमीत कमी 25 वर्ष मी बोललो नसेल, पण बाहेर बसल्यानंतर आठवण झाली. म्हटलं बुवांच्या त्या बारीला थोडा साजेसा अभंग असावा आणि परमेश्वराने तो डोक्यात भरला हो. अजूनपर्यंत नाही विसरलो. आता बरोबर आहे पुढे
कुमटेकर वगैरे म्हणतात छोटं भारूड घ्या म्हणून गेलो नाही तुम्ही आज भारूड घेणार नव्हतो. यमाचा फेरा कोणाला चुकला नाही. यम्मा 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 एकदा का कोणी यमाच्या दावणीत मिळाला की तो समजा मग कोणी असू दे, राम असू दे, रंग असू दे, बुवा असू दे, कोणी असू दे, एकदा का मिळाला की समजा काय झालं बघा. एकदा रावणाने 33 कोटी देव बंदिवान करून ठेवले. 33 कोटी देव बंदिवान करून ठेवले. प्रत्यक्ष सटवी रावणाचे पाय चेपते. कोण? सटवी. किती भाग्यवान तो बघा. कोण? रावण. आता आमची लक्ष्मी चेतीत नाही. खरं आहे, तिला पण बिचारीला दिवसभर काम धंदा असतो. पूर्वीसारखं आहे का? सटवी पाय चेपते. पाय चेपता चेपता कुठेतरी कुळात कुणाच्या तरी वंशाचा दिवा लागला. हिने ताबडतोब पाय सोडल्याने निघून गेली. कारण तिला डायरेक्ट मेसेज आला तिच्या मोबाईलवर. कोणाच्या? सटवीच्या. होता बाबा मोबाईल. हो, या सगळ्या म्हणजे हा आधुनिक जमाना म्हणतात. आपल्याला एवढे येडं करून टाकलंय त्या मोबाईल शिवाय जेवणच नाही पडत. पूर्वी बघा आई वराला जर रडायला लागलं तर भाकरीचा तुकडा टाकायची नाही. पोर अगदी आईचं काम होईपर्यंत खेळत राहायचं एवढं बारकं पोर. पण आता भाकरीचा तुकडा काय आता मोबाईल दिला तरच तो आईला काम करायला द्यायला. एवढा परिणाम झालाय बघा. कसा? हिला मेसेज संदेश आला. संदेश आल्याबरोबर ती गेली. हा पोटामध्ये जागा होता. खाडकन उठला, बघतो इकडे तिकडे कुठे दिसत नाही. थोड्या वेळाने आपलं काम करून ती आली आणि पुन्हा पाय चेपायला बसली. पाय चेपायला बसल्याबरोबर हा खाडकन उठला आणि काय म्हणतोय? सारे देव परमेश्वर म्हणते मला. सारे देव परमेश्वर म्हणते मला. सारे देव परमेश्वर म्हणते मला. तिन्ही कालांचा मी राजा होता. तिन्ही कालांचा मी राजा होता. तिन्ही कालांचा मी राजा होता. सती कोटी देव झाले गेले बंदिवान सांग सटवे. बोय म्हणून सटवे म्हणतो. त्याच्या इथे याकडा काय काय कधी कधी अशी भाषा बदलावी लागते आम्हाला. नाही सांग सांग
माझा धंदा आहे. राजे म्हणाला भविष्य वाचणे माझा धंदा आहे आणि माझ्या धंद्यासाठी मी गेले होते. असं तू भविष्य वाचते. चटवी काय करते? भविष्य वाचते. ब्रह्मदेव भविष्य लिहितो. चटवी भविष्य वाचते, तू भविष्य वाचते. मग माझं भविष्य सांग. रावण सांगतोय मला पण मारणार तो सांग. ही म्हणते एवढं तुम्ही थोर राज 33 कोटी देव तुमच्या हातात, 9 ग्रह तुमच्या पायाखाली, 14 चौकडीचं राज तुम्ही, 33 कोटी देव तुमच्या हातात आणि आता मी कसा घेऊ तुमच्या हातात? हातात हात घेतल्याशिवाय भविष्य सांगता येईल? कसं सांगणार मनाला भविष्य? सांगितलीस की आपटून मारू. काय करणार हो? आता गणपती लावली रावणाच्या अक्षर म्हटली. काय सांगितलं बघा. गंध पिंजर हाती घेऊन सटवी वाची भविष्यवाणी सांगे होईल तुझी हानी रावणा रावणा. काय सांगितलं बघा. तुला राम मारी राम मारी म्हटल्यावर म्हणाला त्या रामाचा पत्ता मला सांग. ती म्हणते बाबा मला कोणाचा पत्ता माहित नाही. मला जेव्हा मेसेज येणार तेव्हा मी जाणार, संदेश येणार तेव्हा, त्यावेळी मला डायरेक्ट ऍड्रेस येतो त्यावेळी. आता म्हणतो रामाचा पत्ता मला माहिती नाही. पण तो मला तिकडून पोस्टमन येतोय. आता त्यावेळेचा पोस्टमन कोण? नारायण मुले, आमच्या डिपार्टमेंटचा माणूस. हो नारायण, त्यानेच मला रिटायर केला. थोडं मनोरंजन तुमचं करतं असं काय नाही. बुवा सांभाळून घ्या. पण ह्या भजनात बसल्यानंतर किंवा कीर्तनात बसल्यानंतर निश्चितच काहीतरी चांगले मिळते. हे जोपर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत हा प्रकार असाच घडत करणार. आता मी पण सांगतोय का थोडासा किस्सा प्रयत्न करतो. असंच झालं एकदा. एक होता बाप होता चोरटा असा, म्हणजे तो त्याचे धंदेच वाईट. वराला पण त्याने ते शिव म्हणाला हे पोरा मी करतो ना तसंच करायचं. कीर्तन आणि भजन कधी मनाला ऐकायचं नाही. कीर्तन आणि भजन कधी ऐकायचं नाही. कारण त्याला माहिती होतं कीर्तनात आणि भजनात जाऊन हा बसला तर माझ्या धंद्याला लॉक लागला, हा त्या धंद्यात पडणार नाही. म्हणून त्याने काय सांगितलं म्हणा आता बापाची आज्ञा गेला. एक दिवस असं जाता जाता चोरी करून पळत होता. पळता 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 त्याच्या मागे कोणतरी त्याला पाहिजे आणि चोर लागले. दुसरे 3 चोर. हा म्हणाला आता जायचं कुठे? पळता 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 एका देवळापाशी आला. तिथे कीर्तन चालू होतं आणि ताबडतोब कानात बोटं घातली. कारण बापाने सांगितलं, बापाची आज्ञा कशी जोडायची. कानात बोटं घातली आणि म्हणाला कीर्तन ऐकायचं नाही. तरी पण आता कानात बोटं घातली पण ते सोन्याचं घटलं होतं ते खाली ठेवलेलं. तर परत उचलताना कानातली बोटं काढावीच लागली. पटकन काय केलं त्याने? पटकन 1 सेकंद सुद्धा नाही एक हात असा काढलं पटकन आणि परत बोटं घातलं. तेवढ्या काय एका सेकंदात एकच काहीतरी वाक्य ऐकलं. काय ऐकला? कोणतरी कीर्तनकार सांगत होते देवाची सावली. देवाला सावली नसते. काय सांगत होते? देवाला सावली नसते. एवढंच फक्त त्याने ऐकलेलं. हा तिथून जो पळत सुटला गेला आणि एका झाडाखाली बसला. झाडाखाली बसला तेवढ्याच समोरून एक देवी आहे, साक्षात देवी घोड्यावर स्वार होऊन आली. हा एकदम प्रसन्न झाला. म्हणाला वा वा आपल्याला देवी प्रसन्न झाली. आणि पण हा चोर त्याच्या सगळ्या लक्षाचा त्या घड्याळावर होता. घड्याळ म्हणजे ते आणलेला. हा चोर तो म्हणतो वा वा देवी म्हणून हात बी जोडतोय. आणि हळूच याची नजर गेली कुठे? ती घोड्यावरती देवी बसलेली होती ना, तिची सावली खाली पडलेली होती. अरे म्हणतो ही देवी नाही आहे. त्याला ताबडतोब जाणीव झाली. कारण तिकडे कीर्तनात त्याने ऐकलं होतं की देवाला सावली नसते, देवीला सावली नसते. म्हणाला म्हणजे ही देवी नाही, ही मला नारायला झालेली. तिथून परत तो तिला सोडून जो पळत सुटला. म्हणजे अशा प्रकारे कीर्तनामुळे तो वाचला. एक वाक्य त्याने ऐकलं पण त्याचा परिणाम असा झाला. म्हणून कीर्तन भजन नेहमी ऐकावं.
जमला तेव्हा हा तर काय झालं ती म्हणते मला कोणाचा पत्ता माहित नाही किंवा तो बघा तिकडून नारद मुनी येतो त्या नारद मुनींना विचारलं नारदाला बसायला चांगली जागा दिली आला आणि मस्त पतावरती बसला पालक फुले एकदम टाईट केली नारदाने वरती पाहताना नारदाला पालक वरती बघितला बोली काय समजली तो काय मोठा बंब नारद मुनी शेंडी बघते त्याच्यावरती आला आणि बसला आणि हा सांगतो ही सांगते शक्ती सांगते तुला राम मानणार तर रामाचा पत्ता मला सांग नारद मुनींनी काय पत्ता सांगितला बघा अयोध्येत राजाचा पुत्र दशरथ रामाला खलास करून टाकतो अरे म्हणाला ऐकतोयस काय अजून तो राम जन्माला अजून दशरथ जन्माला यायचा आहे अजय राजा त्याच्या पोटी दशरथ आणि दशरथाच्या पोटी राम जन्म असा म्हणाला जातो मी झाडे मुळासकट उचलून टाकतो म्हणजे अजय राजालाच खलास करून टाकतो आवडतो युद्धासाठी पाचारण केलं कोणाला अजय राजाला दोघांचं सैन्य समोरासमोर आलं इकडून एकदम कासाड्यावरून आले इकडे झालं समोरासमोर सैन्य आलं दोघांचं विचारलं अरे बाबा एवढी तुला आवडतो मला युद्धासाठी पाचारण केलं तसं काय झालं काय म्हणतोय बाबा काय सांगतोय तो भोजाशी आली खाली भोजाशी आली खाली भोजाशी आली खाली जावयाशी आलो सुंदर जावयाशी आलो सुंदर जावयाशी आलो सुंदर दया राजा रावण काय सांगतोय मला त्या खोट्या सगळीचं भविष्य खोटं ठरवायचं आहे नारदाची वाणी खोटी ठरवायची आहे आणि म्हणून युद्ध करायला मी तुझ्या बरोबर आलोय असं आपण दोघांनी असं करूया की ते तू मला मारलं मी तुला मारलं तू जिंकलास मी हरलो तू जिंकलास साक्ष कोण देणार तेव्हा आपण असं करूया दोघांनी स्वर्गात जाऊन लढाई करूया काय केलं स्वर्गात जाऊन एकदम दोघे जण झाडाच्या दिशा त्याने राईट केला त्याने लेफ्ट केलं ऑब्झर्व केले दोघे आणि म्हणाला आपण दोघांनी स्वर्गात जाऊया म्हटल्याबरोबर रावणाचा चेहरा काळा टिकर पडला कारण रावणाला माहिती होतं आपण पापी लोकांना कधी स्वर्गात जागा नसते बाबा आहे ना काय वाटते पापी लोकांना कधी त्यांना माहिती होतं रावणाला आपल्याला वरती एंट्री नाही आपला पास कधी बांधणार नाही पण राजेराजाने त्याच्या मनात ओळखलं म्हणाला काय चिंता करू नकोस मी घेऊन जातो हा काय सांगतोय बघा राक्षस आम्ही नाही आम्हाला स्वर्ग मार्गी
हॅपी आय एम हिअर. झाल्या भल्यांचा इंग्लिश बिघडवून टाकला. म्हणाला काय चिंता करू नको, मी तुला स्वर्गात घेऊन जातो, कारण मी पुण्य केलंय. माझ्या पुण्याच्या जोरावर तू माझ्या फक्त अंगठ्याला धर. झालं बाबा, रावणाने अजयराजाचा अंगठा धरला आणि दोघांचा हेलिकॉप्टर स्वर्गात गेला. स्वर्गात गेल्याबरोबर तिथे बृहस्पतीची सभा भरलेली होती. बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु. कोण? देवांचे गुरु कोण? बृहस्पती. आणि दैत्याचे गुरु कोण? शुक्राचार्य. पाठ करून घेऊ असं द्या. माका कधीतरी मी विचारले शुक्राचार्य आपला बृहस्पतीची सभा भरली, देवांच्या गुरुची सभा भरलेली होती. त्या ठिकाणी सगळे देव 33 कोटी देव. आता खरोखर 33 कोटी होते का की 33 प्रकार होय ना? कोटी म्हणजे प्रकार काय असतील ते सगळे देव सभेमध्ये हजर होते. गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या देवांनी उठून ह्या अजयराजाला पाहिल्याबरोबर नमस्कार केला, कारण तो तेवढा पुण्यवान होता. पण याच्याकडे कोणाचं लक्ष जाईल? कोणाकडे? रावणाकडे. त्याबरोबर हा एकदम म्हणाला, अरे मनावर घेऊन नाही विसरलो की काय? मला विसरलं. म्हणाला सगळ्या देवांना बंदीवान करून ठेवणारा मी म्हणाला, आणि मला तुम्ही सगळेजण विसरलात. वरती आल्याबरोबर सगळे देव त्या अजयराजाला म्हणतात, बाबा ह्याला कशाला आणला आणि हा कोण? अजयराजांनी सांगितलं, हा मला मारणार आहे. आम्ही दोघे जण तुमच्या साक्षीने लढाई करण्यासाठी इथे आलो. तो म्हणाला, असं देव सगळेजण म्हणतात, असं तू याला मारणार ना? अजयराजाला तू मारणार ना? रावणाला सांगताय. मग असं कर, ही जी समोरची खोली दिसते ना, ह्या खोलीचा बंद दरवाजा तू फक्त उघड. जर तू दरवाजा उघडला तर तू अजयराजाला जिंकू शकतोस. काय सांगितलं? जर तू ही दुसरी ते वेगवेगळे तू नाही. जर तू आपले वेगळं आहे, मी फोन बरोबर आज पहिलीच बारी करतो, पण दुसऱ्या वेळी फोन काहीतरी आणखी जरा प्रयत्न करेल, चांगलं शिकायला मिळालं. बरोबर, म्हणजे महिन्यामध्ये ही गरज आहे सध्या. आताची आम्हीच पिढी मला लोकांना आम्ही दोन देतो, आम्हीच भरपूर 2020च्या नावाखाली तर एवढा भर झालाय. परवाच कुठेतरी म्हणतात इथे वाडापडेला व एकमेकांची पालन झालं, तिथपर्यंत भारी भजनामध्ये मदत केली. चांगलं नाही म्हणजे आपल्या भजनाला कुठेतरी काढीला लागतं. म्हणून आमची विनंती सगळ्या आयोजकांना आहे की तुम्ही याच्यावरती आता बंधन आणा. जर अशाने पोळाने जर एखाद्या प्रकार घडला तर त्याला ताबडतोब थांबवा. बाबा हे तुझे पैसे येईल घरी जाऊन हो, पण आता भजन पुढे करू नको. कारण काय नाही तर आपली जी परंपरा आहे ती आपली संपुष्टात येणार आहे. म्हणून आमचा सुरुवातीपासून अट्टाहास आहे की हे 2020 म्हणजे बाजूला बसून हा प्रकार असतो. आम्ही त्याला काय नाव ठेवत नाही, पण आता असं झालंय की 2020 बाजूला बसून केल्यामुळे काय होतं, एकमेकांचा संयम राहत नाही. आणि संयम ठेवण्यामध्ये आता तरुण पिढी नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं, संयम तुटतो आणि हे नको ते घडतं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आमच्या कोकणची ही संस्कृती आहे, कला आहे, ती बदनाम होते. त्याच्यामुळे सगळ्या आयोजकांना आमची विनंती आहे की तुम्ही असा प्रकार थांबवा. भले त्यांच्याकडून 2020 करून घ्या, पण त्यांना सांगा की असे प्रकार त्यांना करायला घेऊ नका, जेणेकरून नाहीतर आपली संस्कृती पुढे. आता बुवानी मगाशी सांगितल्याप्रमाणे 60 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर खरोखरच जर तसे दिवस आले आणि येऊ शकतात प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाने, कारण का आपण आपली संस्कृती विसरत चाललो म्हणून ते येऊ शकतं. बाकी ताकदीने आमका कोण मारू शकत नाही. बरं, अरे किती अनुभव आवडत आमच्याकडे तर ही संस्कृती आपण जपली. आता बघा गावी मुलं आपली आता काढायला सगळी गावची घरं बंद, सगळं झोतो उठतो आपली उठताना मुंबईला जातात. आपला विराट तिकडे नंबर पोरा मुंबई गेल्यानंतर आता मुंबईची एखादी सून केलेली पोरं घेऊन काय मुंबईत असतात की नाही इकडे बघितलेला नसता. गावा गेल्यानंतर सासू सांगता सकाळी उठल्यानंतर हो ते जरा म्हस पाठीमागे येणार एखाद्या चारो घालून येतात. ती जातात चारो घालून का तिकडे, चारो घालून जातात तर बघतात तर म्हस रवाना करीत असतात, तोंडाने केस येत असतात, ही परत येतात. सासू म्हणतात घटलंच हो चारो म्हशी का? ती म्हणतात नाही, त्या अजून ब्रशच करतात. ही आमची संस्कृती. म्हणजे आम्ही आमची संस्कृती असे खूप प्रकार आहेत. तर हा म्हणतो, रावण म्हणतो
आपले सगळे देव म्हणतात तू जर याला मारू शकतो, समोरचा दरवाजा तू उघडलास तर तू अजयराजाला जिंकू शकतो. आता त्याला काय माहिती आतमध्ये या बंद खोलीमध्ये काय आहे, पण त्या खोलीमध्ये एक बलाढ्य राक्षस साखर दंडाने जगून बांधून ठेवला होता. त्याला शंकराने आपल्या त्रिशूळाची दोन्ही टोक त्याच्या डोळ्यावर ठेवली होती. दांडा दरवाजाला नेटकोळने फिट करून ठेवला होता. स्वतः आमचा हात उतार गेला होता फिट काढायला. दोन दिवस पण मोठी म्हणतो हो फिट करा असा तो. समजा विचार करा, जर कोणी दरवाजावर थाप मारली तर काय होणार? त्या राक्षसाचे डोळे बाहेर नाही येणार आणि ते त्याला सहन होईल आतमध्ये जावं. जो राक्षस होता तो एवढा बलाढ्य होता, त्याने नुसता जरी आवाज केला ना तरी दरवाजाला थाप मारण्याची प्रेरणा देखील व्हायची, हाडाची काढ व्हायची. आता ह्याला काय माहिती, हा एकदम मस्त झालेला रावण असतो. काय म्हणतोय बघा, अरे मला कुणी देव म्हणो, मला कुणी दैत्य म्हणो, एकदम म्हणाला रे मला कुणी दैत्य म्हणा, कोणीही म्हणा, म्हणाला दरवाजा उघडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याने जोरात थाप मारल्याबरोबर आतून जोरात आवाज आला कसा, आता मी ओरडलो कसा. आणि त्या आवाजाने रावणाची काय दशा झाली बघा बाहेर. अभिमानाने रावण दरवाजा
म्हणाले फोडून नाही जमत ना मागून जा. वंशमोर म्हणजे पुन्हा एकदा. आता झाला जगता आधी बघला ना तिकडे माझं भजन होतं आणि तेव्हा नटरंगची गवळण एकदम फेमस होतं. मी चांगली बसून गेलो होतो नटरंगची गवळण आणि म्हणाल्या बरोबर रगड्या टाळ्यावर टाळ्या 7-8 पोरांचं टोळकं उठलं आणि मला म्हणतात ओ वा वन्स मोर. मी परत म्हणालो परत वन्स मोर. 5-6 वेळ वन्स मोर मी कंटाळलो. तो म्हटला ह्याच्यापेक्षा माझ्याकडे चांगल्या चांगल्या गवळणी आहे दुसरी एखादी म्हणतो. ते 5-6 जण उठलेली म्हणतात बुवा बुवा तोपर्यंत तुमका ही चांगली म्हणू घेत नाही तोपर्यंत दुसरी म्हणून तसे गेला हा म्हणाले पुढून नाही जमत मागून जा. भीत मागच्या दरवाजावर गेला आणि आतमध्ये जो राक्षस होता त्याला विचारतोय बाबा तू आतमध्ये आहेस तरी कोण. तुझ्या आवाजाने माझी ही दशा झाली. तो आतमध्ये तू आहेस तरी कोण. आतमध्ये आहेस कोण. तो काय सांगतोय बघा. आतमध्ये जो होता तो कोण होता आणि काय सांगतोय बघा. अविनाशी उमा अविनाशी उमा अविनाशी उमा अविनाशी उमा. तिला म्हटलं एकच बारीक केलं ना आवाज येतो गणपतीचा आवाज. नादुमा शंकराकडे आपला शंभू महादेवाला प्रसन्न करून घेतलं. शंभू महादेवाला सांगितलं ज्याच्या हात डोक्यावर हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे. शंभू महादेव तथास्तु म्हणाले. पण मला आता हे खरं की खोटं कसं समजणार. ताबडतोब उठला आणि शंभू महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. त्यावेळी शंभू देवांना काय हे झाले काय करून बसतो मी. धावत पळत सुटले. एका वृक्षाच्या पोकळीमध्ये जाऊन बसले. विष्णूचा धावा केला. मग विष्णुदेव मोहिनी रूप घेऊन आले आणि मोहिनी रूपामध्ये ह्याला नाचायला लावलं. का नाचवता 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 त्याचा हात डोकीवर घ्यायला लावला आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःचा हात स्वतःच्या डोकीवर घेतल्यानंतर त्या भस्मासुराचा भस्म झाला. तो भस्मासूर या ठिकाणी साखळदंडाने बृहस्पतीच्या दरबारामध्ये बांधून ठेवलेला होता त्याला. आणि त्याने काय सांगितलं बघा पुढे भविष्य त्या रावणाला सांगतोय तो लंकेचा रावण लंकेचा रावण रावण लंकेचा रावण लंके रावण लंकेचा रावण. एका पण काय त्याला दोघांची पेटी एकच लंकेचा रावण लंकेचा रावण त्याशी मारी रघुनंदन त्याशी मारी रघुनंदन माझ्या रावणा वचन ऐकून रावणाचे आले पाणी रावणाला लंकेचा रावण सीतेला चोरून येईल. त्याला राम मारील. तो माझ्या एका जागी येईल आणि माझी सुटका होईल. आता तिघांनी सांगितलं तुला राम मारणार. सगळीने सांगितलं तुला राम मारणार. नारदाने सांगितलं तुला राम मारणार. त्या भस्मासुराने सांगितलं तुला राम मारणार. म्हणाला आता मग रामाच्या हातात मारणार हे निश्चित. म्हणाला मरेल तेव्हा मरेल. मस्त पैकी आला घरी आणि झोपला. 2-3 हे घेऊन काय ते मस्त पैकी झोपला. रावण जर झोपला असता तर रामायण घडलं असतं. नारद मुनीची शेंडी पुन्हा तयार झाली. नारद मुनी आले आणि तोपर्यंत दशरथ जन्माला आले होते.
अजयराजे पुत्र दशरथ राजा आणि कौशल्य राजाची कन्या कौशल्या दोघांचा विवाह ठरला होता. 3 दिवसावर विवाह होता. हा आला नारद मुनी म्हणतो अरे झोपलायस काय? आजपासून 3 दिवसाने काय सांगताय बघा. कौशल्याची ही कन्या कौशल्या त्यांचा विवाह होणार. त्यांच्या पोटी राम जन्माला आहे ना आणि तो तुला घाम काढणार. एवढ्या ऐकल्याबरोबर हा एकदम परत चौकायला ताबडतोब युद्धाची तयारी केली. प्रधानाला बोलवलं. कोण आहे तिकडे? असंच बोलवतात प्रधानाला. कोण आहे रे तिकडे? 4-5 प्रधान धावत येईल. ताबडतोब प्रधानाला बोलवलं. म्हणा आत्ताच्या आता युद्धाची तयारी करा. बघा 3ऱ्या दिवशी या दोघांचं भराड येत होतं समुद्रातून. एका बाजूने कौशल्याचं भराड, एका बाजूने दशरथाचं भराड. दोघे जण चालले होते. त्याने काय केलं? त्या दोघांच्याही आपल्या भराडांवरती म्हणजे होडीवरती हल्ला केला. होडीतून चालले होते समुद्रातून आणि त्या नावा फोडून टाकल्या. दोघांच्या सगळ्या मंडळी सगळ्यांना उडवून टाकलं आणि आनंदामध्ये आला घरी आणि पेढे वाटायला लागला आपल्या राज्यामध्ये. पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. पास झालेल्याचे नाही. सगळेजण विचारतात पेढे कसले पेढे? अरे घ्या म्हणाला. त्या खोट्या सचमीचं भविष्य खोटं ठरलं. त्या नारदाची वाणी खोटी ठरली. त्या भस्मासुराचं भविष्य खोटं ठरलं. आता मी अजरामर झालो. आता मला कोण मारणार? पेढे वाट. एवढ्यात नारद मुनी पाठोपाठ आले. म्हणाले बाबा पेढे कसले वाटणार? अरे म्हणाला तुझं भविष्य खोटं ठरलं. काय तुझे वाणी? काय म्हणाली ती सटवीची वाणी? काय त्या भस्मासुराचं भविष्य? आता मी अजरामर झालो. त्या दोघांनाही मला समुद्रामध्ये ठार मारून बुडवून टाकलं आणि आता ही आनंदाची बातमी सगळ्या माझ्या राज्यामध्ये सांगतोय. एवढ्या नारद मुनी म्हणतात अरे तुला सांगतो कोण? दशरथ मेला सांगतो कोण? कौशल्या मेली सांगतो कोण? काय म्हणतोय बघा. दशरथ मेला, दशरथ मेला, दशरथ मेला कोणी पाहिला? दशरथ मेला कोणी पाहिला? दशरथ मेला कोणी पाहिला? दोघांचं लग्न लावून आलो तुझ्या भेटा. लग्न समारंभ किती थाटामध्ये पार पडला. सभा मंडप कसा होता? कोणाचा होता? बँड माझ्या कोणाचा होता? मंगलाष्टका कोणी गायल्या? काय सांगतोय बघा. आकाशाचा मंडप सागर लाटांचा वाजे. भेसांची सुवर्णमाळे आणि ती दोघं जण जी काय खुजबुज करत होती त्याच मंगलाष्टका. अशा 5 थाटामध्ये त्यांचं लग्न लागलं. आता त्यांच्या पोटी राम जन्माला येणार.
आणि म्हणाला तो तुला खलास करणार. एवढ्या ऐकल्याबरोबर परत प्रधानाला बोलवलं, म्हणाला जा आणि त्या दोघांना जशी असतील तशी माझ्याकडे घेऊन या. कशी? ज्या अवस्थेत असतील तशी. आता प्रधान आज्ञा शिरसावंत मागे निघाले शिरसावंत मागे निघाले आणि हे गंमत सांगतो, म्हणजे घडलेली खोटा नाही, हे जोगबीक नाहीये मंडळी. एक घडलेली म्हणजे गैरसमज कशा हल्लीच्या फोनांचा लफडा सांगतो तुला. फोन बिन असे पाठवतो ना एकामेकाला मेसेज बिसेज, त्याच्यावर एक गंमत झाली. एक जर बाई मुंबईत गेली, चांगली कामाका वगैरे लागली, भावा काय मेसेज केला गेली काय की मी मुंबईला आले आहे, मला चांगली नोकरी लागली आहे, राहायची सुद्धा सोय झाली आहे, 2 दिवसांत तुमचा बोलवून घेते. काय झाला, तिला तो मेसेज पाठवला चुकून भावा की दुसऱ्याच माणसात गेली. आणि काय दुर्दैव होत्या त्या ह्याच्या बिचाऱ्याची बायको गेलेली होती. तो सगळा आठवून अगदी बिगदी घेऊन घरात गेलो. घरात येऊन सहज त्यांना मोबाईल उघडून बघतात तर तिथून येऊ मेसेज. त्याचा वाटलं बायकोन पाठवला तू काय, मी तुमच्याकडून आले ते सुकरून पोचले, माती इथे राखी व्यवस्था 2 दिवसात तुम्हाला बोलवून घेते. आम्हा खूप झालो. असे गैरसमज काय जोक्स आहेत ना, सहज घडतात. म्हणजे त्याला काय असं जोक करावं लागतं, म्हणजे हा जोक सहज घडलेला आहे, अनायासे घडला. त्या दिवशी मिलिंगमध्ये त्याला मी आता नवीन मिलिंगमध्ये मला फ्लॅट मिळाला, मी गेले तिथे. आणि ते एक बाई, दुसरी एक बाई माझ्याबरोबर त्याच्यात चढलेली, तिसरी एक बाई आम्ही भर होत्या तिथे चढली. आणि ती म्हणता तिच्याबरोबर एक पोरगं होतं. तर ते आपली बाई म्हणता, दुसरी बाई होती ती विचारता, दुसरं की तिसरो? ती म्हणता नाही हो नंदे तो तिका काय विचार होता, तुका पहिल्या माळ्याचा होता, दुसऱ्याच्या तिसऱ्या. असे काय काय लोक सर्व घडत असते. थोडक्यात म्हणजे अगदी कंटाळा. हा तर काय झालं, दोघांचं लग्न लागलं. आता म्हणाला त्यांना घेऊन या, ताबडतोब आज्ञा शिरसावंत मागून प्रधान निघाले. त्या दोघांना पकडून आणून आपल्या रावणाच्या समोर उभं केलं. आणि रावणाने काय केलं बघा, तलवार आपले मेहनतून तलवार काढली आणि घाव घालणार. एवढ्या रावणाची लाडकी पत्नी मंदोदरी धावत आली आणि म्हणते, ना मागे घ्यावा की तुमचा हात. अहो, ज्याप्रमाणे खांबावर लाथ मारल्यानंतर नरसिंह उतरला, हिरण्यकश्यपूला ठार केला, तसा म्हणाला तुम्हाला आता जर तुम्ही त्याला उतरवले मारायला गेला तर ह्या तलवारीतून राम निघेल आणि तुम्हाला ऑन दी स्पॉट फिनिश करू टाकेल. तुम्ही माराल ते माराल, पण माझा कपाळ पांढरा होईल. अजून काही दिवस आहेत, आताच त्यांचं लग्न झालंय, अजून त्याचा आधी त्याच्या पूजा नाही तुका दिसली, 5 पत्रवान राहिला. हो, त्या 5 पत्रवान पूजा नंतर ते आम्ही म्हणाला त्या सगळ्या बाकी आहे, त्याच्यानंतर 9 दिवस, तेवढे दिवस म्हणाला सुखान जगा तुम्ही पण, मी पण माझ्या कपाळात पण तू आहे. तेव्हा म्हणाले हा मागे व्हा. तलवार म्हणाले तुमची ज्ञान करा, कारण का जे सत्य आहे ते स्वीकारा, तुम्हाला प्रभू रामांच्या हातूनच मोक्ष आहे. तेव्हा म्हणाले हे सत्य टाळू नका, तुम्हाला ते स्वीकारावंच लागेल. आता स्वतःची बायको सांगते म्हटल्यानंतर काय, बाकी कोणाचं नाही ऐकलं तरी चालेल, पण बायकोचं कधी नाही ऐकून चालणार नाही. बघा पूर्वी राजा लोक लढाईवर जायचे, मला 2-2, 3-3 बायका घेऊन यायचे. पहिली बिचारी जुनी बायको असायची ना, त्यांनी आनंदाने सगळ्यांना ओळख आतमध्ये घ्यायचं. आमच्या बायकोच्या आता सांगितलं ना, हो खाली जात असं जरा श्रीखंड घेऊन ठेवा, समजा जर कोण आंबरकडे आणलंय तर मग दाराच्या आत घेतो. एवढं बरं झालं आपण. तर काय झालं, त्याने ताबडतोब बायकोचं ऐकलं आणि त्याने तलवार ज्ञान केले आणि सुखी व्हायचं ते झालं. पुढे प्रभू राम जन्माला आले, दशरथाच्या पोटी राम जन्माला आले. रावणाने सीतेचं अपहरण केलं, मग प्रभू रामाने वानर सेना घेऊन प्रभू रामाने आपल्या ह्याला रावणाचा वध केला. अशा प्रकारे सजीवीचं व्हायचं घडलं. म्हणून म्हणतो खांबावरी मारलेला तरी पण रे सिंहराज, खांबावरी मारलेला तरी पण रे सिंहराज, खांबावरी मारलेला तरी पण रे सिंहराज.
प्रभू रामाचा वध आपला रावणाचा वध प्रभू रामाने केला. सत्रीचं भविष्य खरं ठरलं आणि आमचं बाबूचे संबंध. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विधात्याची करणी न्यारी, विधात्याची करणी न्यारी. मिळवली या संधी